बातचीत के दौरान शिवसेना शिंदे गुट विधायक शंभूराज देसाई ने उद्धव ठाकरे गुट द्वारा महाआरती करने की घोषणा पर तीखी प्रतिक्रिया व्यक्त की। उन्होंने कहा कि यह कदम हिंदू मतदाताओं को साधने की कोशिश है और जब उन्हें लगने लगा है कि हिंदू वोट बैंक दूर जा रहा है तब इस तरह की पहल की जा रही है। देसाई ने आगे आरोप लगाया कि उद्धव ठाकरे गुट की राजनीतिक भूमिका समय समय पर बदलती है। बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल महाआरती करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। उशिरा सुचलेल्या शहाणपणे पुन्हा हिंदुत्वाकडे पळत आहेत, काय नेमकं? महाआरती उभाटा जेव्हा करणार आहे तेव्हा त्यांना म्हणाव, महाविकास आघाडीमध्ये तुम्ही ज्यांच्या मांडीवर बसलेला आहात त्यांची संमती घेतली का? एका बाजूला म्हणायचं आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहे, एका बाजूला महाविकास आघाडीची सगळी धोरणं, सगळी सूत्र, सगळे विचार त्याला पाठिंबा द्यायचा। आणि आता जेव्हा लक्षात आलं की हिंदू आपल्यापासून बाजूला चालले, तेव्हा मग आता पुन्हा ते सावरायचा प्रयत्न, त्याच्यावर पांघरून घालायचा प्रयत्न, अशा पद्धतीने एक महाआरती करण्याचा टीव्हीवाला प्रयत्न ते करतायत। आज अरे आता देशातल्या हिंदूंनी ओळखलेलं आहे की त्यांचं जे हिंदुत्व आहे उभाटाचं हे वेळोवेळी बदलणार आहे। महाविकास आघाडीमध्ये सरकार स्थापन करताना ते बाजूला ठेवायचं, पुन्हा आता जेव्हा लक्षात येते हिंदू मतं आपल्यापासून बाजूला चालली, हिंदुत्ववादी लोक आपल्यापासून बाजूला चालली, तेव्हा परत एकदा आता आम्ही महाआरती करतोय, प्रभू रामाचं स्मरण करतोय हे दाखवून पुन्हा हिंदू मताला आकर्षित करायचा प्रयत्न करायचा। याचा अर्थ ही धरसोड वृत्ती आहे, हे ठाम नाहीत त्यांच्या विचारावर। सत्तेसाठी त्यांनी कसल्याही तडजोडी 2019ला केल्या, आता त्यांनी जे केलंय त्यापासून त्यांची सुटका नाही होणार। हिंदुत्ववादी मताने, हिंदुत्ववादी लोकांनी हे पक्क ओळखलेलं आहे की हे धरसोड करणारे लोक आहेत, हे कुठल्याही उभाटाचे लोक ठाम विचार घेऊन कधी जात नाहीत। साहेब, मुंबईमध्ये गेले 2-3 दिवस खूप पाऊस पडतोय, सातत्याने दुर्घटना सुद्धा होताना दिसत आहेत। आता तर मागणी थेट तुमच्या पक्षाचे जे उपमहापौर आहेत त्यांनी अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची थेट मागणी करून टाकलेली नाही। उपमहापौरांनी काल मुंबईच्या जी परिस्थिती मुंबईमध्ये निर्माण झाली, म्हणजे स्कूल बसवरती झाड पडणं असू द्या किंवा मॅनहोलमध्ये ते सुरक्षित न केल्यामुळे त्याच्यामध्ये होणारा झालेला मृत्यू असू द्या, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे। शेवटी महापालिकेवरती सगळं नियंत्रण हे नगरविकास विभागाचं आहे। माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे उपमहापौर त्यांचं मत मांडतील। आता उद्या परवा 2 दिवस सुट्टी आहे, त्यावेळी उपमहापौरांची माननीय शिंदे साहेबांची भेट होईल आणि माननीय शिंदे साहेब सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालतील आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्की शिंदे साहेब कारवाई करतील। असं काही नाही बघा, शेवटी प्रत्येकाला त्या परिस्थितीमध्ये काय जाणवलं, त्यांचं काय मत झालं, त्यांना जे काय तिथली वस्तुस्थिती पाहिल्यानंतर जाणवलं ते त्यांनी व्यक्त केलं। म्हणून मी काय म्हटलं की उपमहापौर ह्या 2 दिवसात माननीय शिंदे साहेबांना भेटतील, साहेबांच्या कानावर सगळ्या गोष्टी घालतील, साहेब त्याच्यात लक्ष देतील। नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्यावरती आता थेट आरोप जे आहेत आदित्य ठाकरेंनी केलेले, ज्या घटना घडल्यात त्याचे आरोप सगळे आता एकनाथ शिंदेवरती त्यांनी ढकलले। त्यांना म्हणावं, तुम्ही चिंता महापालिकेची करू नका, तुमच्या ताब्यात महापालिका असताना काय काय दिवे लावलेत तुम्ही महापालिकेमध्ये, ते जर आता उघड करायची वेळ आली तर तुम्हाला निश्चितपणानं त्याचं उत्तर देता देता नाकीनऊ येणार आहे। तुम्ही आदरणीय शिंदे साहेबांच्याकडे बोट दाखवू नका म्हणाव। अत्यंत चांगल्या पद्धतीचं कामकाज जेव्हापासून साहेबांकडे नगरविकास खातं आलंय तेव्हापासून पूर्ण देशामध्ये चालू आहे। उलट माननीय साहेबांच्याकडं जेव्हा नगरविकास खातं महाविकास आघाडीमध्ये होतं तेव्हा तुमचा किती हस्तक्षेप होता, तुम्ही कसं महापालिकेत येऊन बसायचा, तुम्ही काय काय अधिकाऱ्यांना परस्पर बोलवून सांगायचा, ह्या गोष्टी जर उघड करायची वेळ आली तर म्हणून मी म्हटलं तुम्हाला उत्तर देता देता नाकीनऊ होईल। त्यामुळे तुमची जी आपली परिस्थिती आहे ती चालू ठेवा। आम्ही पूर्ण मुंबई महापालिका असेल, राज्यातल्या महापालिका असतील, नगरपालिका असतील, यांच्यावरती आदरणीय शिंदे साहेबांचं बारीक लक्ष आहे आणि निश्चितपणे त्या सगळ्यांवरती नियंत्रण साहेबांचं आहे। कालचं बच्चू कडू यांचं एक वक्तव्य जे आहे ते कुठेतरी महायुतीमध्ये विष कालवत आहे की काय असं आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे भाजपला जमलं नाही ते शिंदे साहेबांनी एकट्याने करून दाखवलं। हे बघा, आम्ही शिवसेना म्हणून कधीही आमची तुलना कुठल्या पक्षाबरोबर करत नाही।
करणारही नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायची मुभा आहे. विशेषतः जेव्हा शिवसेनेचं नेतृत्व 2022 साली मुख्य नेते म्हणून आदरणीय शिंदे साहेबांच्याकडे आलं, तेव्हापासून साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं की घराघरामध्ये मला शिवसैनिक पाहिजे, प्रत्येक कुटुंबामध्ये मला शिवसेनेचा भगवा आणि शिवसेनेचा धनुष्यबाण पाहिजे. ते विचार मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेऊन आम्ही जातोय. आम्ही आमचा पक्ष वाढवतोय. आम्ही आमचा पक्ष वाढवत राहणार. लोकांना, महाराष्ट्रातल्या, देशातल्या जनतेला शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास आहे आणि म्हणून लोक साहेबांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सगळे लोक शिवसेनेत येत आहेत. त्यामुळं आम्ही आमची तुलना असं आम्ही कुणाबरोबर कुणाला जमलं नाही जमलं की आम्ही केलं वगैरे असं आम्ही म्हणणार नाही. बच्चू कडू साहेबांचं ते व्यक्तिगत मत असू शकेल. शिवसेना म्हणून आम्ही आमचा पक्ष असाच वाढवत राहू. शेवटचा प्रश्न की आज विधान परिषदेमध्ये समान नागरी कायद्यावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. शिवसेनेची याबद्दलची भूमिका काय आहे? या संदर्भामध्ये आता आमची बैठक आहे. आम्ही त्या बैठकीमध्ये या प्रस्तावावरती जर प्रस्ताव सभागृहामध्ये आला तर त्याच्यावरती कोणी वक्त्याने बोलायचं आणि त्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यायची हे आमचं आता बैठकीमध्ये ठरेल. उद्धव ठाकरे को सर श्री राम याद आ रहे हैं.